झी 24 तास एक पाऊल पुढे। या अहवालामुळे आदर्श प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालामुळे आता आदर्शवादावर पडदा पडणार का, तसा तो पडदा पडणं योग्य होईल का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। हरीश रोगे सर, मुख्य मुद्दा असा आहे की जर काँग्रेसला एवढा विश्वास आहे, सरकारला एवढा विश्वास आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री दोषी नाहीयेत, कुठलाही नेता किंवा मंत्री दोषी नाहीये, तर मग सीबीआयला तपास करण्यापासून सरकार का रोखतंय? सीबीआयचा तपास सुरू असताना या विरुद्ध सरकार हायकोर्टात का गेलं? प्रश्न असा आहे की पहिल्या प्रथम मगाशी अभय देशपांडेंनी एक प्रश्न उपस्थित केला आपल्या समोर की याच्यामध्ये कोण लाभार्थी आहेत। त्याने अशोक चव्हाणांचं नाव घेतलं की अशोक चव्हाणांच्या काही नातेवाईकांना त्याच्यामध्ये फ्लॅट्स मिळाले। एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की ही जी सोसायटी जी निर्माण झाली, ही सोसायटीज मुळामध्ये जे कोणी प्रवर्तक होते, ज्याने कोणी सुरुवात केली होती, त्याने कशासाठी म्हणून कोणासाठी म्हणून केली की जशी पत्रकारांची सोसायटी होते, जशी आमदारांची सोसायटी होते, वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या लोकांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्याकडून हे प्लॉट्स दिले जातात। आता कित्येक अनेक आमदार आमचे आहेत, कळलं का नाही, आजी आहेत, माजी आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या सोसायटी आहेत, मलबारीला आहेत, या इकडे वरळीला आहेत, आमच्या अगदी लोखंडवालामध्ये जे काही असेल। नाही, मला काय म्हणायचं आहे की हा जो भूखंड दिला गेला तो चुकीचा का बरोबर ते ठरायचं आहे, परंतु म्हणजे भूखंड दिला म्हणजे काय पाप केलं शासनाने अशातला काय भाग नाहीये। आणि ज्या वेळेला मुळामध्ये हा जो भूखंड दिला गेला तो कोणाला दिला, तर तो आर्मीमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये जी काही मंडळी आहेत, वेगवेगळ्या विंग्स त्यांच्या आहेत, त्याच्यामधले जे रिटायर्ड अधिकारी वगैरे आहेत, आजी आणि माजी त्यावेळेचे, त्यांच्यासाठी म्हणून ही सोसायटी फ्लोट झाली। आणि त्याच्यानंतर 99 सालामध्ये त्या सोसायटीने असा एक निर्णय घेतला की बाबा याच्यामधले 30% जे लोक आहेत ते बाहेरचे सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे असतील तर चालतील। मग त्याच्यामध्ये अनेक आमदार वगैरे आले, ह्यांचे पण काही नेते आले, आमचे पण काही नेते असतील, सगळे आहेत, कोणी त्याच्यामध्ये तांदळासारखा स्वच्छ नाहीये। या ठिकाणी सांगितलं गेलं, अभयच्याकडून असं सांगितलं गेलं की त्याच्यामध्ये अशोक चव्हाण हे लाभार्थी आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेकांना कदाचित माहिती नसेल की अशोक चव्हाणांचे जे सासरे होते किंवा त्यांचे जे चुलत सासरे होते, एक होता एअरफोर्समध्ये आणि दुसरा होता मिलिटरीमध्ये। त्यामुळे जे तुम्ही एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी ती सोसायटी केलेली होती, मग त्या अर्थाने ते सुद्धा सदस्य त्या ठिकाणी होऊ शकत होते। आणि शेवटी आणि एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की हा जो भूखंड होता तो शासनाचा होता, आणि जर शासनाचा भूखंड असेल तर त्याची पात्रता जी आहे ती पात्रता ठरवण्याचा अधिकार जो असतो तो जिल्हाधिकाऱ्याला असतो। त्या ठिकाणी मुख्यमंत्री जरूर त्या ठिकाणी अशोक चव्हाण होते असतील, परंतु ती पात्रता ठरवण्याचा अधिकार जो आहे तो जिल्हाधिकाऱ्याचा होता आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून ती ठरवली गेली। आणि त्यांच्या सासऱ्याला किंवा चुलत सासऱ्याला त्याच्यामध्ये फ्लॅट मिळाला म्हणजे काय मोठं पाप झालं? अनेक मंडळी आली, अनेक नेते त्याच्यामध्ये आले, काही काही बेनामी ज्या आहेत, तुम्ही जे सांगितलं 20 बेनामी आहेत, 35 बेनामी आहेत, 35 बोगस आहेत, 20 बेनामी आहेत। आता याचा जर तपास करायला गेला ना तर कोण कोण लोक आहेत त्याच्यामध्ये ते समोर येतील आणि ते यायला पाहिजेत। परंतु एक मी आपल्याला सांगतो, नाही, हा मुद्दा आपण क्लिअर करून घेऊया की याच्यात फ्लॅट कोणाला मिळावेत किंवा अशोक चव्हाणांच्या नातेवाईकांना फ्लॅट मिळाले याचा आक्षेप माझा नाहीये। माझा प्रश्न असा आहे की क्विड प्रो जे आहे, ज्याच्यावर सगळी ही चौकशी अवलंबून होती, तिथे संबंध इथे लागतो। बाकीच्या नेत्यांचा थेट प्रत्यक्ष, बाकीच्या 2 मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग सिद्ध होत नाही आयोगाच्या अहवालाच्या ज्या बाबी आल्यात त्यात। आता वाटेगावकरांनी त्याच्यातही सांगितलं की सुशील कुमार शिंदे यांचे अप्रत्यक्ष लाभार्थी, त्यांनी ते एक उदाहरण दिलं। प्रश्न तो नाहीये कोणी, म्हणजे आता मुंबईमध्ये बऱ्याच हाऊसिंग सोसायट्या झाल्या, बऱ्याच सोसायट्यांना भूखंड दिले, अगदी बरोबर आहे, पण आदर्शचं उदाहरण का आलं की या सोसायट्यांसाठी प्रत्येक, म्हणजे अमोल, मी तुम्हाला सांगतो की मालामाल विकली नावाचा सिनेमा पाहिला का तुम्ही? की त्याप्रमाणे ज्याला ज्याला त्या लॉटरीच्या तिकिटाची माहिती मिळाली तो त्यात भागीदार झाला। आदर्शमध्ये हेच झालं। अशा हजारो सोसायट्या मुंबईत उभ्या राहिल्या, परंतु आदर्शमध्ये परवानग्या देताना ती जी फाईल ज्या ज्या व्यक्तीकडे गेली, विशेषतः माझा रोख अधिकाऱ्यांकडे अधिक आहे राज्यकर्त्यांपेक्षा, की ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे गेली त्या अधिकाऱ्यांनी परवानगी देताना तिथे एक आपल्या नावाने किंवा आपल्या कुटुंबियाच्या नावाने सदनिका घेतली। आणि मूळ आक्षेप मला वाटतं तिथेच आहे याचा, आदर्शमधले, आणि याचिकेमध्ये सुद्धा हा महत्वाचा भाग आहे। वाटेगावकरांनी मगाशी तोही भाग सांगितला। बिलकुल, सीबीआयच्या मुद्द्यावर मी हरीश रोगेंना प्रश्न विचारला होता, त्याच्यावर मी येणार आहे पुन्हा एकदा, मात्र या मुद्द्यावर आपण बोलूया। प्रवीणजी, या मुद्द्यावर काय म्हणायचं तुम्हाला?
नाही, मुळात आता ते जे म्हणतायत की काहीतरी पर्सनल बेनिफिट व्हायला पाहिजे. मला इकडे टीव्ही दिसत नसल्यामुळे त्यांचं नाव मला समजत नाहीये. अगदी हरीश रोगे पण एक बोलत गोष्ट होते लक्षात घ्या. आणि त्यानंतर अभय देशपांडे बोलत हरीश होते. रोगे अगोदर बोलले, हो, त्यानंतर अभय देशपांडे बोलत होते. देशपांडे सर, एक गोष्ट लक्षात घ्या. अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, इफ अ पब्लिक सर्वंट कमिट्स अन ऍक्ट कॉन्ट्ररी टू पब्लिक इंटरेस्ट अँड बेनिफिशियल टू समवन, इट इज ए ऑफेन्स. म्हणजे जरी विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे ज्यांचा स्वतःचा इंटरेस्ट होताच, पण जरी त्यांचा इंटरेस्ट नसता तरी सुद्धा त्यांनी जे काही अप्रुव्हल्स दिलेले आहेत त्या कॉन्ट्ररी टू पब्लिक इंटरेस्ट आहेत आणि आदर्श सोसायटी नावाच्या प्रायव्हेट सोसायटीच्या फायद्याचे आहेत. ही बाब लक्षात घ्या. त्या कॉन्ट्ररी टू पब्लिक इंटरेस्टच्या गोष्टी आहेत. त्यात पहिल्यांदा प्रकाश पेठे मार्गाचं रुंदी कमी करणं, तो रुंदी कमी करून झाल्यानंतर जो प्लॉट तयार झाला तो प्लॉट आदर्श सोसायटीला देणं, BSTचा जो प्लॉटचा FSI आहे तो आदर्श सोसायटीला देणं, या सगळ्या डेलिबरेट थॉटफुली केलेल्या गोष्टी आहेत. याची सगळ्यांची अप्रुव्हल्स ही हायेस्ट लेवल्सना CMनाच करण्याचा अधिकार आहे. इन द लेट डाऊन प्रोसेस ही अप्रूव्ह करण्याचा अधिकारच CMना आहे. त्यामुळे आता विलासराव देशमुख नाही आहेत, पण सुशील कुमार शिंदे यातून सुटू शकत नाहीत. अंडर द लेट डाऊन प्रोव्हिजन, तुम्ही म्हणताय ते उदाहरण बरोबर आहे त्या मालामाल विक्रीचं, की सगळ्यांनीच त्यातला फायदा उचललेला आहे. पण यातलं जर का, कारण हे ॲट द एंड ऑफ द डे आपण लोकशाहीत राहतो. कोणीही रामानंद तिवारींना मतदान करून ब्युरोक्रॅट केलेलं नाही, कोणीही सुभाष लालांना मतदान करून ब्युरोक्रॅट केलेलं नाही. पण सगळ्या जनतेनी काँग्रेसला मतदान करून, काँग्रेसनी विलासराव देशमुखांना आणि काँग्रेसनी सुशील कुमार शिंदेना मुख्यमंत्री केलेलं आहे. लोकांच्या मतांवरती ते निवडून आलेले आहे विथ ए क्लिअर कमिटमेंट दॅट दे विल ॲक्ट इन पब्लिक इंटरेस्ट. त्यांची ॲक्शन ही कॉन्ट्ररी टू पब्लिक इंटरेस्ट आहेत म्हणून ते दोषी आहेत. आणि अहवालाने जर का कमिशननी ती बाब अधोरेखित केली नाही तर कमिशन अपयश ठरलं असं मी म्हणेन. बिलकुल. असं असताना हे सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत असं आपण गृहीत धरूया. चर्चा आपण पुढे नेणार आहोत पुढच्या भागामध्ये, ज्याविषयी आशिष शेलारांपासून आपण सुरुवात करणार आहोत. CBI कडे हे प्रकरण का दिलं जात नाहीये हा जो मुख्य मुद्दा आहे, ज्याच्यावर अजूनही उत्तर आलं नाहीये. या भागात ते उत्तर मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.